नमस्कार मंडळी. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठले, रेकीच्या आमच्या प्रार्थना केल्या. अंघोळ करून सगळं आवरून छानपैकी साडी नेसून तयार झाले. आज 10 मार्च. आज लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाला 22 वर्ष पूर्ण झाली. देवापुढे दिवा लावला, देवाला नमस्कार केला, देवाचे मनोमन आभार मानले, त्यांच्या चरणी प्रार्थना केली. ठरल्याप्रमाणे 11 वेळा हनुमान चालीसा म्हटली. पहाटेच्या वेळी देव मन लावून आपल्याला ऐकत आहेत असा भास होतो. आपोआपच डोळ्यातनं अश्रू येतात. हे जे फिलिंग आहे ते शब्दात सांगू शकत नाही. व्हिडिओ करून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा माझा हेतू एवढाच आहे की ज्या काही तुम्हाला अडचणी असतील, जी काही संकटं असतील, सगळ्या गोष्टीवर मार्ग काढण्याचं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. घरातल्या स्त्रीची ही भूमिका आहे ती संपूर्ण घराच्या, संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. आपण स्वतःला लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती, अंबिका समजून सातत्याने चांगल्या गोष्टी केल्या, चांगल्या सवयी अंगीकारल्या, चांगले छोटे छोटे संकल्प आपण केले आणि मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला तर आपली भरभराट होईल, आपल्याकडे समृद्धी येईल. तुम्ही किती भारीची साडी नेसलेली आहे किंवा किती महागडे दागिने तुम्ही घातलेले आहेत किंवा किती ब्रँडेड वस्तू तुम्ही वापरता, हे कोणीही लक्षात ठेवणार नाही. तुमचं इतरांसोबतचं वागणं कसं आहे, तुमच्या सवयी कशा आहेत, तुमचा स्वभाव कसा आहे, हेच सगळेजणं लक्षात ठेवणार आहे. सकाळी उठण्यासाठी रात्रीचं जे जेवण आहे ते आपल्याला लवकर करायचं आहे. एक तर सूर्यास्ताच्या आधी करायचं आहे किंवा साधारण 7:30 वाजता जेवण करायचं आहे. अर्थातच आपण लवकर जेवलो तर लवकर झोपूसुद्धा. सुरुवातीला उठण्यासाठी थोडा त्रास वाटेल, पण 21 दिवस नियमित उठून आपण नेहमी करता हे अंगीकारू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं, सकाळी सकाळी आपण जो पेपर वाचतो, ते पेपर वाचण्याची जी सवय आहे त्याच्याऐवजी आपण दुपारी 3 नंतर जर पेपर वाचला तर ज्या नकारात्मक बातम्या सकाळी सकाळी आपल्या वाचनात येतात त्या वाचनात येणार नाही आणि सकाळी सकाळी मन आपलं प्रसन्न राहील. मी सकाळपासून जे जे कामं करत आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक करून दिसत आहे. नवीन जे सबस्क्रायबर्स आलेले आहेत त्यांचे बरेच प्रश्न आहेत. मी कुठली आहे, माझं नाव का आहे, तर माझं नाव सौ स्मिता कुलकर्णी आहे. माझं सासर नाशिकचं आहे. माझे माहेर संभाजीनगरचे आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मुलगा फर्स्ट इयरला कॉलेजमध्ये आहे, मुलगी 10वीला आहे. आणि माझं वय किती आहे हा सुद्धा भरपूर वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर 48 पूर्ण होऊन आता 49वा लागलेला आहे. आणि मी रोज सकाळी काय लिहिते हा सुद्धा तुम्ही प्रश्न विचारला होता. तर मी सकाळी सकारात्मक अफर्मेशन्स लिहिते. ते कसे लिहायचे यावर मी व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी टाकणार आहे. तुम्ही मला जे भरभरून कमेंट करतात, मला प्रोत्साहन देतात,